ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. मंडळी नमस्कार. दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवरील आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात मी अभिषेक पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मंडळी, शेती हा व्यवसाय पारंपरिक असून तो आर्थिकदृष्ट्या फायदेशीर देखील आहे आणि मनाला समाधान देणारा देखील आहे. पण सध्या हवामानाची अनिश्चितता, वाढतं तापमान यामुळे शेतीतलं उत्पन्न कमी होतंय. अशा वेळेला जोड व्यवसाय हा तरणोपाय आहे. महाराष्ट्राची खाद्य संस्कृती शाकाहारी ते मांसाहारी अशा विविधतेने नटलेली आहे. मांस, मासे, अंडी, भाज्या, कोशिंबिरी अशी विविधता आपल्या खाद्य संस्कृतीत पाहायला मिळते. आजकाल अनेक शेतकरी मत्स्य शेतीकडे वळतात. अशा वेळेला मत्स्य बीज कुठून उपलब्ध करायचं, याबरोबरच मत्स्य खाद्य कुठून उपलब्ध करायचं असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसोबत आहे. आणि याच अनुषंगानं आपला आजचा विषय आहे मत्स्यबीज संवर्धन आणि मत्स्य खाद्य विक्री. आणि याविषयीची माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत समर्थवाडी, तालुका पेण, जिल्हा रायगड येथील यशस्वी शेतकरी रत्नाकर ठाकूर सर. सर नमस्कार. कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. नमस्कार सर. तर सर, या मत्स्यबीज संवर्धन आणि मत्स्य खाद्य विक्री या विषयाकडे आपण वळणारच आहोत, पण तत्पूर्वी आपण या क्षेत्रात कसे आलात? सर, मला एक आवड होती एक मच्छीबीजची, आणि या शेतीमध्ये एक मला कळत होते की आपण कंपनीत काम करत होतो, मुकुंद कंपनीत काम करत होतो ठाण्यामध्ये. तर ते मला असं वाटत होतं की मला तिथे एक असं एक मला आनंद प्राप्त होत नव्हता. तर मला असं वाटलं की आपली स्वतःची शेती आहे, म्हणून मी त्या कंपनीला एक राजीनामा दिला आणि स्वतःचा व्यवसाय चालू करण्याचा एक प्रयत्न केला. आणि मच्छीबीज कुठून आणायचा हा प्रयत्न पहिला 1955ला मी कलकत्त्यामध्ये गेलो. कलकत्त्यामध्ये फ्लॅटमध्ये आणला, विमानामध्ये माल आणला. त्याच्यानंतर मला त्याचे एक बऱ्याच गोष्टीच्या अडचणी आल्या. ऑक्सिजन नव्हता माझ्याकडे, मला माहिती नव्हती थोडी. माहितीसाठी मी बऱ्याच ठिकाणी ट्रेनिंग घेतलं. त्याच्यानंतर मला असं कळलं की हा व्यवसाय करणं हा थोडा अडचणीचं काम आहे. आज नोकरी सोडून मी बसलो. मुकुंद कंपनी मला त्यावेळी पेमेंट 30,000 रुपये पेमेंट होता. थोडा घरची मंडळी मला बोलायला, एवढा शिक्षण घेऊन तू काय करतोस, शेती काय करतोस? पण मला एक आवड होती शेती, की वडीलधाऱ्यांची शेती ही आपण काहीतरी त्यांना मार्गदर्शन करून किंवा आपल्या बरेच मंडळींना आपण मार्गदर्शन करू, आणि हा व्यवसायाला आपण सुरुवात केलेली आहे. अच्छा, म्हणजे प्रेरणादायी आपला प्रवास आहे आणि त्यात यश सुद्धा आपण संपादन केलेलं आहे. आता मत्स्यबीज म्हणजे नक्की काय आणि याचं संवर्धन कसं करतात? मत्स्यबीज म्हणजे बोलण्यामध्ये एक छोटा पिल्ला, म्हणजे एक इंचाचा पिल्ला आपण 3 इंच 4 इंच करणं म्हणजे तो बीज प्रकल्प. बीज म्हणजे मोठं करणं, म्हणजे संवर्धन करणं म्हणजे बोलण्यानंतर मोठं करायचं त्यांना, की त्यांना त्यांचे संगोपन कसं, शेवटी आपले लहान मुलांना आपण संगोपन करतो त्या पद्धतीनं आपण ते संगोपन करणं एक वैशिष्ट्य आहे. आणि बरेच लोकांना त्यातलं ते कळवण्यासाठी मी एक म्हणजे माझी जागा मोकळी आहे, तिथे मी ते व्यवसाय चालू ठेवलेला आहे. कोणी केव्हा पण यावा, तिथे बीज प्रकल्प आपली चालू असतो, पॅकिंग चालू असतं, सर्व गोष्टींचे बीज प्रकल्प आपण चालू आहे. बरं, म्हणजे मत्स्यबीज संवर्धन जे आपण करणार, तर यासाठी कोणती पूर्वतयारी करावी लागते आपल्याला? संवर्धन करत असताना पहिल्यांदा आपल्या जागेची क्वालिटी बघायला पाहिजे, गुणधर्म मातीचे कसं गुणधर्म आहे ते बघायला पाहिजे. बरं, शक्यतो आज पेन तालुक्याबद्दल ते निमखाराची जास्ती प्रकल्प आहे. त्यामुळे निमखरा बोलल्या तर आपल्याला मच्छीबीज संगोपन करताना थोडी अडचणी येतात, की सर्वच गोरं पाणी मिळेल असं सांगू शकत नाही आपण. तर त्याचं संगोपन करत असताना पहिल्यांदा आपल्या मातीची क्वालिटी, पाण्याची गुणधर्म पण शोधला पाहिजे. बांधकाम कसं करायचं, तलावाचे बांध मजबूत पाहिजे, निचरा होता कामा नाही. शक्यतो त्या बांधानं झाडं शक्यतो नसावा. सूर्यप्रकाश व्यवस्थित तिथपर्यंत पाण्यापर्यंत पोचलं पाहिजे, ही व्यवस्था पण आपली पहिल्यांदा पाहिजे तिथे. अच्छा, म्हणजे हवा, पाणी आणि प्रकाश व्यवस्था व्यवस्थित पाहिजे. बरोबर. आता या मत्स्यबीज संवर्धनात कोणकोणत्या माशांच्या जाती आपण वाढवू शकतो? शक्यतो आता आपल्या पेन तालुक्यामध्ये आमच्याकडे जितारा बोलतात, पण जिताराचं आज बीज आपल्याकडे उपलब्ध नाही, नर्सरी नाही. ते पण रोहू, कटला, मुरगल, सायप्रिस
किंवा गवत्या मासा एक कसं म्हणजे गवत आपले जे बांधा कुठे असलं ते गवत्या मासा एक करायचं, एक चांदेरा मासा करू शकतो आपण चांगलं. अच्छा. आता बाजारपेठेच्या दृष्टीनं कोणत्या जातीचं माशांचं संवर्धन करणं योग्य आहे? कटला, रोहू, मुरगल हे तर आपले म्हणजे नेहमीचे आणि मार्केटिंगला तो आपल्या विभागामध्ये रायगड जिल्हा बघा, ठाणे जिल्ह्यामध्ये हे विभागामध्ये ही मच्छी वाढ चांगली आहे. बरं. वाढ असल्यामुळं आपल्याला थोडं खाद्याचं प्रमाण कमी मिळतो, आपल्याला लवकर भरघोस उत्पन्न मिळण्याचं एक साधन आहे तिथे. हां, तर ते हे आपल्याला करायचं. आणि आता आपल्या खाऱ्या पाण्याचे समुद्र जवळ असल्यामुळे अलिबाग, पनवेल हे सगळ्या गोष्टी पेनमध्ये समुद्र असल्यामुळे आपण जितारासुद्धा पालन तिथं करू शकतो. अच्छा. हां. तर आता सर, बऱ्याच शेतकऱ्यांकडे शेततळी आहेत, तर या शेततळ्यांमध्ये मत्स्यबीज संवर्धन होऊ शकतं का? हो, चांगल्या रीतीने होऊ शकतं. आणि कसं माहिती आहे, आत्ताच्या काळामध्ये हे करणं गरजेचं आहे. कारण आपली शेती ही दुसऱ्याच्या भक्ष्याच्या आतमध्ये जायलाच नाही पाहिजे. कारण आता बऱ्याच कंपनी येतात आणि आपली शेती, आपली पारंपरिक शेती आपली आहे निघून चाललेली आहे. कोण खरेदी करतो, काय करतो, म्हणून आता मच्छी शेती तलाव आपण करणं गरजेचं आहे. या काळामध्ये, आजच्या काळामध्ये नोकरीच्या मागे धावपळ करू नये असं माझं तरी म्हणणं आहे. आता शेततळ्यामध्ये आपण मत्स्य संवर्धन करू शकतो, तर त्यासाठी पाण्याचे गुणधर्म कसे असावेत? पाण्याचं शक्यतो बघा, आता पेन तालुका, अलिबाग तालुका, मी रायगड जिल्हा ठाण्यामध्ये मी बघत असतो. शेवटी निमखारा असतो, पण निमखाऱ्याच्या मध्ये तुम्हाला चांगलं पाण्याची क्वालिटी गुणधर्म ठेवणं तर तुम्हाला चुन्याचा मारा करणं आहे. बरं. कमीत कमी 15 दिवसांनी चुना हेक्टरी प्रमाणे 300 ते 400 किलो हा मारणंच आहे. हा जर करत असला तर तुम्हाला पाण्याची क्वालिटी व्यवस्थित मिळतो, मेंटेन मिळतो, पाण्याचं ऑक्सिजन लेवल चांगली मिळतो. या पद्धतीने तुम्ही करणं आहे गरजेचं. बरं, म्हणजे पाण्याचे गुणधर्म हां, तपासणं गरजेचं आहे. गरजेचं त्याचा आहे. सामू असेल किंवा हो, चुन्याचा चुन्याचा मारा पाहिजेच. बरोबर. तर आता पाण्याचे गुणधर्म तर आपण तपासले, तर मत्स्यबीज सोडताना काही विशेष काळजी घ्यावी लागते का? हो, घ्यायलाच पाहिजे. आणि छोटी पिल्लं असतात, कारण त्यांचे नरभक्षक असणारच. त्यांना पानसावळे असणार, बेडूक असणार, वरून पक्षीसुद्धा त्यांना वरून उचलतात. मग त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा नेटचं किंवा असं तुम्ही वरून जाळ्यांची असं नेटचं मारून व्यवस्थित कुंपण करणं गरजेचं आहे. कारण नाहीपेक्षा काय 5,000 पिल्लं आपण सोडलेत, मिळणार किती? 500 पिल्लं. इथे आपण खचलो गेलो, मग तिथं उत्पन्न तुमचा घटलं गेला. बरोबर, म्हणजे परभक्षी जे हां. जीव असतील त्यांचा बंदोबस्त करणं गरजेचं आहे. हे मत्स्यबीज जे तुम्ही म्हणताय, तर ते कुठून उपलब्ध होऊ शकेल? शक्यतो आता आपल्याकडं पण सिंधुदुर्ग, पनवेलला पण सुद्धा आपल्याकडं गव्हर्नमेंट खात्यातून मिळतो. पण शक्यतो आम्ही आता कलकत्त्याहून बरेच वर्ष, मी 30 वर्ष तिथे हॅचेरी आपले तयार केलेली आहे. अच्छा. आणि आपल्या रायगडची हॅचेरी कशी केलेली आहे मी, पाण्याला मॅच्युअर, म्हणजे तिथे बीज आपल्याकडे येईल तेव्हा ते आपल्या पाण्याला मॅच्युअर झाला पाहिजे. कारण आपल्याकडे निमखारा पाणी आहे, आपल्याकडे बरोबर. फिल्टर पाणी नाही. त्यामुळे ते मॅच्युअर पाणी कसं होते हे मी पहिल्यांदा लोकांना समजून सांगतो. म्हणून मी आज 30 वर्ष हा बिझनेस माझा किंवा व्यवसाय हा मी सांभाळून आहे व्यवस्थित. मत्स्यबीज संवर्धनात खाद्य व्यवस्थापन हे सुद्धा महत्त्वाचं असतं, कारण आपण जितकं खाद्य देऊ तितकीच त्या माशांची चांगली वाढ होऊ शकते. तर हे खाद्य व्यवस्थापन कसं केलं पाहिजे? सर, आता खाद्य व्यवस्थापन बोलायचं आपण आपल्याला समजा 5 दिवस आधी आपलं बीज येतोय, त्याच्या आधी आपली तयारी पाहिजे. बरोबर. आणि आपले तलाव रस्त्याकडेला असणं हे गरजेचे आहे. आणि त्याच्यानंतर खाद्याची व्यवस्थापन करत असताना शक्यतो नैसर्गिक खाद्य मिळेल याची पहिल्यांदा सुविधा ठेवावं. कारण नैसर्गिक खाद्य मिळेल तर आपल्याला त्याची वाढ चांगली होईल. आणि आत्ता बऱ्याच कंपन्या, नवीन कंपन्या येत आहेत, गोळ्या बनवतो, कोण खाद्य बनवतो, कोण भुसा बनवतो, अशा बऱ्याच नवीन कंपन्या आलेल्या आहेत. त्या कंपन्यांकडे बोलू नका जास्त करून. जर नैसर्गिक खाद्य मिळेल तेवढं उत्पन्न चांगलं भरघोस मिळू शकतो. मत्स्यबीज जेव्हा आपण तलावात सोडतो, बरोबर. त्याच्यानंतर त्या माशांचं आरोग्य व्यवस्थापन कशा पद्धतीनं झालं पाहिजे? शक्यतो बीज आणताना आपण क्वालिटी कुठली आहे, सोडताना पण आपण काय करतो, चुकी करतो. 1000 पिल्लं आणलेत, त्यांचे जिवंत किती आहे त्याचे पहिले गुणधर्म तपासला पाहिजे. बरोबर. बीजाची क्वालिटी खरं आहे का, तिथे नरमादी आपण काय क्वालिटीचं केलेलं आहे. शक्यतो 20 ते 25 किलोचा तिथं नरमादी असावा, 1-2 किलोची नसावा. कारण आत्ताच्या बरेच पिढ्या असं झालेलं आहे की 1 किलो 2 किलो मच्छी लगेच ब्रीडिंगवर घेतात, अंडी तयार करतात आणि लगेच सेलिंगला होतो. तसं नको कर. 20 ते 25 किलोची नरमादी असलीच पाहिजे तिथे. आणि त्याचे ते जर बीज आपण आणले तर आपल्याला इथं भरघोस उत्पन्न मिळू शकतो. नक्कीच, म्हणजे बीज किंवा जी जात हां. आपण निवडतो ती खूप अधिक गुणवत्तेची असली असली पाहिजे. पाहिजे. आता मत्स्यबीज संवर्धनाविषयी आपण माहिती घेतोय, तर हे मत्स्यबीज जेव्हा मॅच्युअर होतं किंवा त्याची वाढ होते, तर ते विक्रीयोग्य झालं हे आपण कसं समजायचं? शक्यतो सर, आता आपण बघा, स्वतः या बिझनेसमध्ये स्वतः असावं शक्यतो. बरोबर. कारण आपण कामगार ठेवून जर काम करत असेल तर खरं ते चुकीचं आहे. स्वतः आपल्याला तलावावर 2 दिवसांनी 3 दिवसांनी आपली फेरी पाहिजे. त्याच्यानंतर
खेच झालं किंवा ते पागेरा, आमच्याकडे पागेरा बोलतात, की वरून पाग असं फेकणं, असं हे ते आमच्याकडे पागेरा बोलतात, किंवा खेच झालं, याच्यातून आपण 15 दिवसांनी चेक केलं पाहिजे की 100 ग्राम झालेत का 200 ग्राम झालेत की 300 ग्राम झालेत, याची गुणधर्म आपल्याला नेहमी चेक केली पाहिजे. आमची माती आमची माणसं. मत्स्यबीज संवर्धनात जे आपण आता शेततळ्यात मत्स्यबीज संवर्धन करतो तर त्यात आणि आधुनिक तंत्रज्ञानात काही वेगळेपण आहे का? आधुनिक तंत्रामध्ये कसं फास्टिंग चाललेलं आहे आणि आपण जे करतो शेततळी आणि हे यातून खूप सावकाश चाललेलं आहे, प्रगती यात घडलेली नाही अजून. बरोबर. फक्त त्याला चव आहे, जी मच्छी आपण करतो ती चव आहे. आणि आधुनिक तंत्रामध्ये अजून सारे काय जे फास्टिंग झाले आहे ते काय फास्टिंगच चाललेलं आहे. या सगळ्याचा आपण अभ्यास करताच आहात. आता मत्स्य खाद्य हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. तर मत्स्य शेती जे शेतकरी करतात तर त्यांनी मत्स्य खाद्य निवडताना कोणकोणत्या बाबी तपासल्या पाहिजेत? शक्यतो बघा, भाताचा कोंडा असतो, शेंगदाणा पेंट आपल्याकडे उपलब्ध होतो, बरोबर. आणि सुकट म्हणून आपल्याकडे ते जवला म्हणून एक बोलतात, की आता कोलंबीचं एक छोटं पिल्लं असतं, तो जवला म्हणून म्हणतात, ते वेस्टर्न गेलेलं असतं, ते एक वापरू शकता तुम्ही. एवढं फक्त एक नियोजन करून घ्या, व्यवस्थित गोष्टी पुढच्या घडतील. बरोबर. हे मत्स्य खाद्य उपलब्ध करण्यासाठी शेतकऱ्यांना बऱ्याच अडचणी येतात. जर एखाद्या शेतकऱ्यांना या मत्स्य खाद्य निर्मितीचा व्यवसाय करायचा झाला असं जर ठरवलं तर आपण काय करू शकतो त्याला? ही प्रक्रिया कशी असते? सर आता बघा, खाद्य तयार करायचं असेल तर आपल्याला जागेची पाहिजे, पाणी पाहिजे, लाईट फायर रस्ता पाहिजे. आणि भाताचा कोंडा म्हणजे आता ते रायगड जिल्हा म्हणजे भात शेतीचा म्हणजे एक मोठा कोठारच आहे, तिथून तुम्हाला कोंडाचे उपलब्ध होतो, बाकीचे शेंगदाणा पेंट पण उपलब्ध होतो. आणि एक गट बनवला पाहिजे, एक ग्रुप बनवला पाहिजे, की 100-50 एक ग्रुप बनवला पाहिजे, की एका व्यक्तीला ते गट द्यायचा किंवा हे तुम्ही खाद्य बनवा, आम्ही तुमच्याकडून खरेदी करू. तर हे एकमेकाचे कनेक्ट व्हायला पाहिजे, तेव्हा तुम्हाला सर्व त्या गोष्टी उपलब्ध आहेत. कंपनी काय करणार, कंपनी बनवायला घेतले तर कंपनी काय ना आंध्रावरून आणणार, आंध्रावर येईसपर्यंत 5 दिवस जातात, त्यावर मासे इथं उपाशी राहणार. तर त्यापेक्षा एक गट बनवा आणि तुम्ही साध्या पद्धती खाद्य बनवून घ्या. भाताचा कोंडा तर उपलब्ध मिळतो, शेंगदाणा पेंट होणार, गव्हाचं पीठ पण उपलब्ध असलं तर मिळू शकतं. आणि हे जर केलं तर आज अति प्रोटीन मिळतात त्यामध्ये. आणि आपण जे कंपनीकडून खरेदी करतो त्याची गॅरंटी नाही आपल्याकडं. मी स्वतः कंपनीचं काम करतो, एक फीडवाले कंपनीचं काम करतो, पण त्या कंपनीच्या गोणीवर काय लिहिलं असतं, 36 प्रोटीन 40 प्रोटीन. म्हटलं सर 40 प्रोटीन जर असेल तर आमचा मासा 2 किलोच व्हायला पाहिजे, मग आम्ही नैसर्गिक देतो तर आमचा अर्धा किलो होतो. असं मला एक लोकांना एक संदेश द्यायचा आहे की जेणेकरून कंपनीचं खाद्य वापरताना विचार करा. नक्कीच. म्हणजे शेतकरी गट स्थापन करून आपण हां. स्वतःच मत्स्य खाद्य निर्मिती केली करू पाहिजे, शकतो. तरच आपल्याला अधिक गुणवत्तेचं मत्स्य खाद्य मिळू शकतं. आता मत्स्य खाद्य असेल किंवा हे मत्स्य बीज असेल, याला बाजारपेठेत कितपत वाव आहे आणि त्याची विक्री कशी करायची? आता मत्स्य विकायचं ते कमीत कमी 700 ते 800 ग्रामचा मासा तयार झाला पाहिजे आपल्याला. तो कमीत कमी त्याला कालावधी 6 महिने लागतो. बरोबर. आणि सकाळी आणि संध्याकाळी मच्छी विक्रीला नेणं योग्य आहे. त्याच्यानंतर तिथे जिवंत मच्छी नेण्याचा एक मार्ग आपण शोधला पाहिजे. शक्यतो आपल्या बॅनर म्हणजे की पिंपामध्ये नेऊन जिवंत ऑक्सिजनची एक सुविधा करून घ्यायची. ऑक्सिजन आपण जर लावून नेलं तर मच्छी जिवंत जाईल. जिथपर्यंत गिराकापर्यंत ती मच्छी पोचत असेल जिवंत, ती खूप त्याला मागणी आहे त्याच्या काळात. बाजारपेठ म्हटलं की वाहतूक आली, त्याच्या आधी साठवणूक आली. तर हे मत्स्य बीज जे आहे त्याची साठवणूक कशा पद्धतीने केली पाहिजे? तर साठवणूक करताना असं नाही, तुमच्याकडे तला किती गुंठ्याचा आहे, 10 गुंठ्याचा असला 2 गुंठे तुम्ही स्टॉकिंगसाठी ठेवा, हार्वेस्टिंग करा. म्हणजे जे मोठे अर्धा किलोचा मासा 700 ग्रामचा मासा एका बाजूला ठेवा, 500 ग्रामचा मासा एका बाजूला ठेवा. जशी मागणी आहे, 500 ग्रामला मागणी आहे, 700 ग्रामची आहे, तशी साठवणूक तुम्ही त्या मार्केटमध्ये घेऊन जाऊ शकता. आणि जे मत्स्य बीज आहे त्याला वातानुकूलित काही कंटेनर्स लागतात का, किंवा त्याची वेगळ्या पद्धतीने कशी साठवणूक होते का? या वातावरणामध्ये जे काय बीज आहे ते अवेलेबल सूट होतोच. म्हणजे बरेच आता मी बघतो की आता समजा नवीन जाती प्रफलित झालेले आहेत, पण रोहू कटला किंवा हे काय कॉमन कार हे व्यवस्थित झालेले आहेत, तर त्यांना काय वातावरणाचा एवढा काय मोठा प्रॉब्लेम पडला. पण चुना हा नेहमी मी सांगतच गेलेला आहे की बरेच लोकांपर्यंत मी लोकांमार्फत मी अशा एक ट्रेनिंग पण दिलेलं आहे की जेणेकरून तुम्ही चुना मारा, पण खाद्य एक दिवस नाही दिला ते चालेल, पण चुना 20 दिवसांनी 15 दिवसांनी जसं तुमच्या परिस्थितीनुसार तुम्ही ते डेव्हलपमेंट करू शकता. सर, माशांच्या वाढीच्या अवस्था वेगवेगळ्या असतात, तर या वयानुसार माशांच्या त्या वयानुसार आपण खाद्य कोणत्या पद्धतीने दिलं पाहिजे याविषयी सविस्तर सांगा. हां सर, आता मी बघा, पहिला बीज सोडता असताना तुम्ही पहिल्या दिवसाला सोडलं असल्या तर 48 त्या माशाला खाद्य द्यायचं नाही, प्रोटीनयुक्त खाद्य द्यायचं नाही. 48 तासानंतर तुम्ही 6.6, 8.2
असं बऱ्याच गोष्टींचं तुम्ही पहिल्यांदा खाद्य देऊ शकता फक्त 15 दिवसापुरता. त्याच्यानंतर तुम्हाला 0.8चं द्यायला लागेल. 0.8 झाल्यानंतर 20 दिवसानंतर पुन्हा महिन्याभरात पुन्हा 0.8.2 असं बरेच पुरं खाद्य जायचं. 1.2 असं करता करता 1 महिन्याच्या झाल्यानंतर डायरेक्ट 2 पॉईंटचं खाद्य चालू करायचं. 2 पॉईंटचं खाद्य चालू केल्यानंतर काही दिवसात 3 महिन्यापर्यंत 1.8चं त्याच्यानंतर मिक्सिंग करून 3 पॉईंटचं द्यायचं. 3 पॉईंटचं झालं की 4थ्या महिन्यापासून डायरेक्ट 4 पॉईंटचं द्यायचं. 4.5 पॉईंट ते सतत चालू ठेवायचं. कारण त्याच्यामध्ये प्रोटीन असणार 32 प्रोटीन ते 40 प्रोटीन अशी क्वालिटी आहे त्यामध्ये. तर ते प्रत्येकाच्या खर्चाच्या नुसार ते आपण ते देऊ शकता. अच्छा, म्हणजे वाढीच्या अवस्थेनुसार हां. त्यांना खाद्य देणं खाद्य देऊ गरजेचं शकता, आहे. देऊ शकता. आमची माती आमची माणसं. तर आता वातावरण आणि हवामानाचा आपला विषय चाललेलाच आहे. तर कोकण किनारपट्टीच्या भागातले जे शेतकरी असतील ते मत्स्यबीज संवर्धन घेतील, पण या व्यतिरिक्त जे पठारी प्रदेश आहेत तर त्या ठिकाणी जर शेततळ्यात हे मत्स्यबीज संवर्धन घ्यायचं झालं तर त्या मत्स्यबीज संवर्धनासाठी ते भाग अनुकूल आहेत का? खूप चांगलं आहे तिकडं सर. पिंजरा टाईप, हापे टाईप, आता हे बघा दिसत असेल माझ्या स्किनवर, हापे टाईप पद्धतीने केलं तर खूप तिथे चांगलं आहे. आपल्या रायगडला काय झालं माहिती आहे का, आपल्याकडे जागा भरपूर आहे, पाण्याची थोडंसं हे आहे, व्यवस्थित आहे. तर त्याही हाप्या सिस्टीम करावे. कारण त्या लाईनला कसं माहिती आहे, मोठे डॅम आहेत, मोठे प्रकल्प आहेत, मोठी त्यांना पाण्याची सुविधा आहे, तिथे हाप्याची सिस्टीम करावे. बरोबर. म्हणजे नैसर्गिक जलस्रोताबरोबरच हां. आपण कृत्रिम जलस्रोतामध्ये सुद्धा करू मत्स्यबीज शकतो. संवर्धन करू करू शकतो. या मत्स्य शेतीला शासनाच्या काही सुविधा आहेत का किंवा शासकीय योजना काही आहेत का? बऱ्याच सर आहेत, पण मी आज 30 वर्ष या गोष्टीत राबतोय. पण अजून सर सरकारी जे प्रशासन बोलतात की ग्रामसेवक, काही गोष्टी अशा आहेत की या गोष्टी यांना माहीतच नसतात की या शेतकऱ्यापर्यंत पोचलं पाहिजे, त्याला खरोखर त्याला मदत आहे अशी अजून सर स्कीम कुठल्या पोचलेल्या नाही. फक्त त्या कागदोपत्री त्या स्कीम आहेत, पण अजून मला तरी वाटत नाही की पोचल्या म्हणून. बऱ्याच संस्था येतात, कांदळवन संस्था येतात, फिशरी डिपार्टमेंट येतो, पण अजून त्यांना खरोखर की 50% अनुदानचा बीज पोचलं आहे का नाही हे पोचलं अजून तरी मला तरी कळलं नाही. मी आज 35 वर्ष किंवा 32 वर्ष बिझनेस करतो, पण अजून मला कळलं नाही. म्हणजे योजनांचा प्रभावी विस्तार होणं गरजेचं नाही, आहे गरजेचं आहे सर. आणि शेतकऱ्यांना प्रशिक्षण सुद्धा लागतं. तर लागतं. हे प्रशिक्षण कुठे मिळेल? सर आता बघा कांदळवनवाल्याने पण प्रशिक्षण चालू केले आहेत, बरेच फिशरी डिपार्टमेंटले पण करतात. बरंच 20-25 लोकांच्या गटानुसार ते लोक ते सुरुवात केलेली आहे याचा, आणि एका गटामार्फत अशा ट्रेनिंग देण्याची सुरुवात केली. मी स्वतःसुद्धा ट्रेनिंग देतो. बरं. हां, पण मी म्हणलं म्हणजे कोणाकडून अजून कोणी पैसे घेतलेले नाही, मार्गदर्शन चांगल्या पद्धतीने मी करतो आणि स्वतःच्या खर्चाने मी कुठे गावोगाव जायचं असेल तर मी जातो स्वतः. नक्कीच. म्हणजे प्रशिक्षण सुद्धा आपण देता आणि हे देतो. काम आपलं चांगलं चालू आहे. आता नवनवीन शेतकरी या मत्स्यबीज संवर्धनाच्या व्यवसायात येऊ पाहत आहेत, तर त्यांना आपण काय संदेश द्याल? असं माझं एक उद्दिष्ट आहे की आपण नोकरी किंवा काही गोष्टी करण्यापेक्षा ह्या मत्स्य क्षेत्रामध्ये उतरा आणि खरोखर आपल्या भारत देशाची जशी प्रगती आहे तशी महाराष्ट्राची सुद्धा आपली प्रगती होईल, रायगड जिल्ह्याची सुद्धा येईल आणि आमच्या पेन तालुक्याची, वाशी विभाग अशी बरीच यांची प्रगती होऊ शकतो सर या व्यवसायामधून. नक्कीच. प्रशिक्षणाचा आपण उल्लेख केला तर या प्रशिक्षणाचा कालावधी साधारण किती दिवसाचा असतो? सर 3 दिवसाचा असतो, कारण आम्ही पहिले त्यांना फक्त थेरी देतो, दुसऱ्या दिवशी त्यांना प्रॅक्टिकल दाखवतो आणि मच्छी पकडायची कशी, मार्केटिंग कशी करायची हे सर्व त्यांना मार्गदर्शन आम्ही करत असतो. सर, आता हे मत्स्यबीज संवर्धनाचं जे प्रशिक्षण आहे ते शेतकऱ्यांच्या जागेवर जाऊन देता येतं की आपण आपल्या संस्थेमार्फत देता? हां, एक शेतकरी जर एक गट बनून की आमच्याकडे येत असले की 10-15 लोक येत असले तर आम्ही त्यांना वार देऊ, त्या वाराला तुम्ही येऊ शकता. अगर आम्हाला बोलवायचं असेल तर आमच्या वेळेनुसार आम्ही तुमच्याकडे येऊ शकतो. अच्छा, म्हणजे ऑनसाईट प्रशिक्षण सुद्धा आपण देऊ देता? देऊ शकतो. मत्स्यबीजाच्या बाबतीत आपण उल्लेख केलात की ते आपण बाहेरून मागवावं लागतं, तर महाराष्ट्रात अजून कोणत्या ठिकाणाहून हे आपण मत्स्यबीज मागवू शकतो का? हां, मी सर आता अजून सर काय मागवलेलं नाही, कारण मी एक 30 वर्षाची हचेरी कलकत्त्यामध्ये एक बनवून ठेवलेलं आहे बरं. की आपल्या रायगड जिल्ह्याचे म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे पाण्याचे मॅच्युअर होतो त्या बीजाप्रमाणे तिथेशी मी रेकॉर्डिंग देतो त्यांना आणि ते आपल्याला तसे ते बीज तयार करून देतात. अच्छा. आता जर एखाद्या शेतकऱ्यांना लघु प्रकल्प जर हा राबवायचा असेल छोट्या शेततळ्यासाठी, तर त्यासाठी मत्स्यबीजाचा खर्च किती येईल? सरासरी मत्स्यबीज बोलले तर 5,000पर्यंत आपण ते सोडू शकतो. जास्ती सोडायचं नाही, कारण त्यातून अनुभव येणं महत्त्वाचं आहे. त्यांना अनुभव नसेल तर ते काहीच करू शकत नाही. असं बरोबर. आता हा झाला मत्स्यबीज खरेदीचा खर्च.
तर संपूर्ण प्रकल्पासाठी म्हणजे त्याचं पाण्याची गुणवत्ता तपासण्याची यंत्रणा असो किंवा खाद्य असो, तर या सगळ्याचा अंदाजे खर्च किती येऊ शकतो? सरासरी 25,000 तुम्हाला खर्च येणारच. तुम्हाला एक लॉट घ्यायचा असेल 7 महिन्याचा, तर तुम्हाला 25,000 खर्च येणारच. त्याच्यानंतर तुम्हाला त्यातून उत्पन्न तुम्हाला 40,000 फक्त भेटणार, म्हणजे 15,000 तुम्हाला बेनिफिट मिळू शकतो. एवढा बरं. फक्त तुम्हाला फायदा मिळू शकतो. अच्छा, आता ही जी मत्स्यबीजाची जी साखळी आहे, ती साखळी पूर्ण व्हायला किती वेळ लागतो? म्हणजे विक्री योग्य मासे कधी होतात? कमीत कमी 7 महिने पाहिजे सर. 6 महिन्यापासून चालू होतं, पण 7 महिने तुम्हाला वेल त्याच्यासाठी कारण गरजेचं अच्छा, म्हणजे 7 महिने आपल्याला लागतात. लागतात. याचं संपूर्ण आर्थिक गणित एकदा आमच्या दर्शकांना सविस्तर सांगा. सुरुवात करण्यापासून जे काय गोष्टी तुम्हाला तुमचं काय गोष्टी खर्चाची बाज किंवा विक्री ही तुम्हाला 1 एकरपासून सुरुवात केली तर खूप भरघोस उत्पन्न मिळू शकतं. पण तुम्ही सुरुवात करताना फक्त 20 गुंठ्यापासून 10 गुंठ्यापासून करा, कारण काय माहिती त्यातून अनुभव येणं महत्त्वाचं आहे. अनुभव आल्याशिवाय तुम्हाला 1 गुंठ्यामागं किती मिळते हे तुम्हाला सांगता येणार नाही. पण स्वतः तिथे राहा, स्वतः तुम्ही त्याचा अनुभव घ्या आणि 4 लोकांचं एक सर्च करा की बाबा ठाकूर साहेबांनी काय केलं आहे, अमुक पाटील साहेबांनी काय केलं आहे, म्हात्रे साहेबांनी काय केलं आहे, त्यांचा एक अनुभव घ्या आणि एकाचा अनुभव घेऊ नका, 4 लोकांचा अनुभव एक संच तयार करा आणि सुरुवात करा. सर, आता पाण्याची गुणवत्ता तपासणं गरजेचं आहे आपण म्हणालात, तर पाण्याची गुणवत्ता कशी तपासायची जेणेकरून मत्स्यबीज संवर्धन चांगल्या पद्धतीने होऊ शकेल? पाणी तपासणीसाठी आपल्या पनवेल केंद्रामध्ये गेले तर तुम्हाला तिथे खरोखर पाण्याची क्वालिटी समजून येईल आणि शक्यतो ऑक्सिजनची लेवल पातळी काय आहे ती तुम्हाला तिथे कळेल, अमोनिया काय आहे, ॲसिडिंगन काय, हे सर्व तुम्हाला तिथे परीक्षण करता येईल. आणि परीक्षण काय एवढा मोठा खर्च नाही, तिथे 100-200 होतो आणि आपण स्वतः पण पाहिलं तरी पण कळेल. असं काहीच नाही किंवा त्याचा खर्च खूप आहे, आपण कसं न्यायचं तिथे, असं काय नाही. पनवेलला होतं संशोधन चांगलं. तर सर, पाण्याबरोबरच हवेचं व्यवस्थापन सुद्धा गरजेचं आहे, कारण पाण्यातल्या माशांना ऑक्सिजन जो लागतो त्याची व्यवस्था करणं गरजेचं आहे. तर ही व्यवस्था कशा पद्धतीनं करायला पाहिजे? सर, आता माशांची आपण जेव्हा स्टॉकिंग करतो, हेक्टरी कशी करतो, गुंठ्यामागं किती करतो, जास्ती स्टॉकिंग झाली तर त्यांचा अमोनिया विष्ठा होतो, त्यांचा अमोनिया तयार होतो, त्यामुळे ऑक्सिजनची पातळी कमी होतो. मग ऑक्सिजन कमी होत असेल तर आपल्याला समजा 2चं मशीन किंवा आपण 1ची मशीन आपण वापरू शकतो, टुली मशीन वापरू शकतो. सकाळ संध्याकाळ चालू करा. शक्यतो समजा तेच प्रॉब्लेम होत असेल तर दुपारनंतर मच्छी जर वर येत असेल की खाण्यासाठी ते इकडे तिकडे फिरत असेल तर आपण समजायचं की ऑक्सिजनची पातळी कमी होत आहे 100%. तर आपण त्यासाठी आपण चुना संध्याकाळी 7 वाजता की हेक्टरी मी बोललो 200-300 किलो मारू शकता, तर ते कमी पण प्रमाण करू शकता. पण संध्याकाळी 7च्या नंतर ते चुनाचं एक डोस देऊ शकता तुम्ही आणि डोस दिल्यानंतर काही दिवसामध्ये मला लगेच प्रक्रिया कळतो. तसं त्या गोष्टीचं नियोजन करा पहिल्यांदा. तर मंडळी, मत्स्यबीज संवर्धन आणि मत्स्य खाद्य विक्री या विषयाची विस्तृत माहिती आज आपण घेतली. म्हणजे मत्स्यबीज म्हणजे नक्की काय, यापासून मत्स्यबीज वाढवायचं कसं, त्याची विक्री कशी करायची, याबरोबरच मत्स्य खाद्य निवडताना कोणकोणत्या बाबी तपासायच्या, या सगळ्याची सविस्तर माहिती आज आपण घेतली. आणि सर, आज आपण दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवरती आलात आणि आमच्या समस्त दर्शकांना विस्तृत अशी माहिती दिलीत. याबद्दल दूरदर्शन सह्याद्री वाहिनीतर्फे आपले मनापासून आभार. धन्यवाद.